हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये देऊळ 1-2 या मराठी फिल्मच्या टीजर बद्दल डिस्कस करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा प्रवीण तरडे ॲज अ रायटर आणि डायरेक्टर कमबॅक करतात तर समजून जा की थिएटरमध्ये ऑडियन्सची गर्दी 100% होणार. लाईक ऑलमोस्ट आफ्टर प्रवीण तरडे या चित्रपटाचा अँटिसिपेटेड सिक्वल घेऊन येत आहे, जो आता मेच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. कारण 2015 साली फिल्मचा प्रिक्वल आला होता, जो एका सायंटिस्ट आणि देवामध्ये होणाऱ्या कोल्ड वॉर आणि डिफरन्सेस बद्दल होता. हा चित्रपट तर बॉक्स ऑफिसवरती ब्लॉकबस्टर ठरला होता आणि सिमिलरली आता पार्ट 2 एक शेतकरीण बाई आणि देवाबद्दल असणार आहे. अराउंड 1 minute 34 सेकंडचा टीजर ज्याच्या स्टार्टिंगमध्ये शेतकरीण बाई दाखवली आहे. तिच्या नवऱ्यामुळे तिच्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आले, ज्यासाठी ती देवाला दोषी ठरवते. आता प्रिक्वलनंतर मोहन जोशी पुन्हा एकदा आपल्याला सेम रोलमध्ये दिसणार आहे आणि खरं सांगू तर त्यांना श्री स्वामी समर्थाच्या रूपामध्ये बघून असं वाटते की साक्षात देव समोर आले. बाकी चित्रपटामध्ये स्नेहल तरडे, ओम बोटकर, महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि स्वतः प्रवीण तरडे सुद्धा आहे. आणि प्रवीण तरडेचा स्क्रीन प्रेझेन्स बघून असं वाटत आहे की चित्रपटामध्ये ते एक नेगेटिव्ह रोल प्ले करणार आहे. प्रवीण तरडे स्वतः चित्रपटाचे रायटर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर सुद्धा आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन तर ठीकठाक वाटत आहे. पण श्री स्वामी समर्थांचे हे काही शॉर्ट्स आहे जे मला खूप सुंदर वाटले आणि बाकी ठिकाणी सुद्धा त्यांचं प्रोडक्शन क्वालिटी मला ठीकठाक वाटली. हा टीजर आल्यापासून बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की प्रवीण तरडेचा चित्रपट आहे प्लस देऊळ 1चा सिक्वल आहे, तर कश्मीर महाजनी कुठे आहे. पण मला असं वाटतं की या पर्टिक्युलर फ्रेम किंवा शॉर्टमध्ये आपल्याला कश्मीर महाजनी पाहायला मिळू शकतात. याबद्दल तुमचं काय म्हणणे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. से कम्प्लिटली अंडरस्टँड की पार्ट 2 ची प्रोडक्शन क्वालिटी इतकी आउटस्टँडिंग तर नाही, बट स्टील हा चित्रपट पार्ट 1 सारखा इमोशनली इम्पॅक्टफुल असो, बिकॉज दॅट विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल हिअर. या फिल्मच्या टीजरमध्ये असं दाखवलं की शेतकरीण बाई देवाची परीक्षा घेते, बट इन रिअलिटी आता खरी परीक्षा ऑडियन्सची असणार आहे. कारण देऊळ 1-2 हा एक डिझर्विंग सिक्वल आहे, ज्याला ऑडियन्सची खूप जास्त गरज आहे. बाकी तुमच्या टीजरबद्दल काही ओपिनियन कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.